नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आता व्हिडिओ हा ई बाईकचा आहे. आपण एक पहिला व्हिडिओ ही केलेला आहे आणि आता हा दुसरा व्हिडिओ आहे. ई बाईक ऑपरेटरसाठी लायसन्ससाठी अर्ज कसा करायचा हे आपण त्यांना सांगितलेलं आहे. मग आता ह्यांना परवाना मिळेल का? मिळेल. मोटरसायकलसाठी म्हणजे त्यांना रिझन ॲप हे करावं लागणार आहे. हे मी प्रथम लक्षात घ्या. दुसऱ्या त्याला कुठली गाडी जोडता येणार नाही. पर्यटक परवान्याची वगैरे खाली कुठली ई बाईकसाठीच हे करावं लागणार आहे. आता ह्याच्यासाठी त्याच्याकडं संपूर्ण व्यवस्था हवी आहे. म्हणजे त्या 50 गाड्या उभं कुठं करणार हे त्याचं पार्किंग हवं आहे. स्वतःचं पार्किंग हवं आहे. गाड्या कुठं उभा करणार 50 गाड्या ही त्याला व्यवस्था करावी लागणार आहे. स्वतःचं वर्कशॉप म्हणजे समजा त्या 50 गाड्या आहेत त्याची रिपेरिंग वगैरे जर हे करायचं म्हणलं तर त्यालाही पाहिजे. आणि ह्या मोटरसायकलना विमा कवच हवा आहे. प्रवासी वाहतूक करणार, उद्या काही अपघात वगैरे झाला तर त्याची कोण जबाबदारी घेणार प्रवासी वाहतूक करताना? कारण ही कमर्शियल मोटरसायकल आहे कॉन्ट्रॅक्ट कॅरियरमध्ये. त्याच्यामुळं विमा संरक्षण असल्याशिवाय आणि हा कायदा शासनानं करायला पाहिजे तर त्याचा विमा प्रवासी वाहतुकीत देता येईल. उद्या जर त्या बाईकचा अपघात झाला आणि ती व्यक्ती कोण दगावली आणि जर त्यानं इन्शुरन्सकडे दावा केला की मी ही भाड्याच्या गाडीवरती बसलेलो होतो आणि मी महिना 50,000 कमवत होतो, 60,000 कमवत होतो, वय माझं आता 30 वर्षाचं आहे आणि मी अजून 58-60 वर्ष नोकरी केलेली करणार आहे आणि ह्याला 50 लाखाचा विमा द्या, 30 लाखाची भरपाई नुकसान मागितली तर देणार कोण? हे पहिल्यांदा करावं लागणार आहे. हे लक्षात घ्या. आणि तो शासनानं नियम करावा लागेल तर ते हे करता येईल. शिवाय ह्या गाड्या RTOमध्ये कमर्शियल म्हणून नोंदी कराव्या लागणार आहेत. आणि बेकायदेशीर जर कुठल्या माफियानं गाड्या चालवल्या आणि कुणाला काही झालं तर मात्र तो आतच जाणार. पुन्हा ऑपरेटरच आत जाणार. त्याच्यावर गुन्हासुद्धा टाकता येईल बेकायदेशीर कुठली व्यवस्था नसताना जर चालू केलं तर. आता परवाना त्याला दिल्यानंतर तो 5 वर्षासाठी त्याला लागणार. पुन्हा त्याला ₹1,00,000 रिन्युअल फी भरावी लागणार. त्याच्या शाखा किती असतील त्या शाखांचे परवाने नूतनीकरण करावं लागणार. हेही मात्र लक्षात ठेवा. ही बाईक भीती घालतायत रिक्षा टॅक्सीवाल्यांना. बिनकामाची बोंबाबोंब चालली आहे. काढा, तुम्हीच लायसन काढा ना. जर भीती घालतायचं ना घ्या 50 मोटरसायकल ई बाईक, बना ऑपरेटर आणि करा व्यवसाय. ज्याला कुणाला ई बाईकचं ऑपरेटर म्हणून लायसन काढायचं आहे करा. जावा अर्ज करायला तर सांगितलेतच ना. करा अर्ज बिंदासपैकी. ज्याला कोणाला घ्यायचा व्यवसाय करायचा असेल तो करेल. आणि भाडं मात्र त्या बाईकला 15 किलोमीटरच्या पुढं देता येणार नाही. 15 किलोमीटरला ती गाडी लॉक झाली पाहिजे. तो काही लांबच्या प्रवासासाठी नाही. उगाच जाहिरातबाजी करतात, काही बी करतात, लोकांची दिशाभूल करतायत. हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या. आणि परवानाधारकानं त्याला ही करायला पाहिजे. त्याच्याकडं मोटरसायकल टॅक्सीसाठी गॅरेज, मोटरसायकल टॅक्सीसाठी म्हणजे टॅक्सीसाठी नाही, बाईक टॅक्सी त्याला आपण मराठीत मोटरसायकल म्हणतो किंवा फटफट म्हणतो. मुळात ही व्याख्या चुकलेली आहे. त्याच्यामुळं हे कोर्टातसुद्धा बाईक टॅक्सी हे चालणारच नाही. चॅलेंज करता येतं कायद्याला, कुठल्याही अपील करता येतं. सुधारणा करण्यासाठी न्यायालयात अपील करावं लागतं. पण शासनाची ही बाईक टॅक्सी मुळात हीच व्याख्या चुकलेली आहे. आणि तसं शासनानं अधिसूचनेत म्हटलेलंही आहे. ह्याच्या व्याख्या जर अनेक बनल्या तर शासनाला निर्णय घ्यावा लागेल. टॅक्सी कशाला म्हणतात? 4 चाकीची टॅक्सी म्हणतात. म्हणजे बाईक टॅक्सी आहे का? नाही, मुळातच ही फटफट आहे. पण ह्याची व्याख्या चुकलेली आहे. शासनाला त्याची व्याख्याच करावी लागणार. त्याच्यामुळं हे कायद्यावर सुद्धा न्यायालयात कोणी चॅलेंज केलं हे चुकीचंच आहे.
ही व्याख्या चुकीची आहे. म्हणजे ह्याची व्याख्या अशी होऊ शकते, एकल प्रवासी 2 चाकी वाहनावरून इलेक्ट्रॉनिक गाडीवरनं प्रवासी वाहतूक करणारं वाहन. ही जर व्याख्या बनवली तरच ही कुठंतरी कायद्यावरती टिकेल आणि 12 वर्षाच्या आतला कुठलंही ह्याच्यावर प्रवासी बसवता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, या 50 बाईकमध्ये महिला चालक, बाईक चालक हवे आहेत. घ्या, काढा ऑपरेटर लायसन, घ्या 50 मोटरसायकल घ्यायच्या, वाहतूक व्यवस्था सुधारून द्या, सर्वसामान्य लोकांना स्वस्तात पडून द्या. रिक्षावाला जाणार आहे, रिक्षावाला जाणार लय दुःखी आहे. अहो हे ओरडतात, ह्यानीच त्याला दुःखी केलं आहे, तर रिक्षावाला बी त्यांचंच ऐकतोय लय 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 म्हणून. रिक्षावाल्यांनी सुद्धा आता नियमानं चाललं पाहिजे. मीटरनं व्यवसाय करायचा. कुठलं ते पर्यटक परवानेवाले आणि हे बाईक टॅक्सी कुठं हवेत जातील निघून, ते त्यांनाच कळणार नाही. आणि हा व्हिडिओ शेअर करत जावा आणि पूर्ण ऐकत बी जावा. केवळ रिक्षावाल्यांच्यामुळं गोंधळ आहे. ह्यांचे नेते बी तसलेच आणि ते गुरु बी तसलेच. खाली आपलं पैसे छापायचं काम चाललेलं असतं आणि बिनकामाचं काय बी अपप्रचार करतायत. कायदा काय आहे आणि त्या कायद्यानं काय होणार आहे, ह्याच गोष्टी सगळ्याचा विचार करायचा असतो. ज्यांना महाराष्ट्रात बाईक टॅक्सीचं ऑपरेटर म्हणून लायसन काढायचं आहे त्यानं बिनधास्त RTOला अर्ज करायचं आणि अर्ज केल्यानंतर 3 महिन्यात तुमची सगळी यंत्रणा उभा करा ना. रिझन ॲप बी तयार करा ना, पोर्टल तयार करा तुमचं. असं काय नाही, मग कळणार ना सगळ्यांना बाईक टॅक्सीत काय ते. पण प्रवाशांनी मात्र अजून महाराष्ट्रात कुठल्याही एकाही कंपनीला बाईक टॅक्सीला परवानगी दिलेली नाही. प्रवास करू नका. जर अपघात झाला तर तुम्हाला 10 पैसे मिळणार नाहीत. कोण कुणाचं नाही, सत्य हेच आहे. रिक्षा टॅक्सीवाल्यांना खाली हे करतात. रिक्षा टॅक्सीवाल्यांना सुधारलं पाहिजे आणि त्या पर्यटक परवानाधारकांना बी ऑटोमॅटिक जातील ते ओला कोलावाला जाईल. मीटरनं व्यवसाय करायचा आहे. मीटर कशाला दिलं? शासन काळ्या पिवळ्या रिक्षा टॅक्सीला भाडं ठरवून देतं ना, आणि प्रवासी देतात ना मीटरनं पैसे. चुकी रिक्षावाल्यांचे आहेत. कुठल्या बी गोष्टीवर विश्वास ठेवतात, स्वतः काही काम करायचं नाही काय नाही. हमार गिरून हमार परमिट हमार रिक्षावा काय का हमार रिक्षावा. मीटरचे व्यवसाय करू, पहिला मीटर चालू करू, नाही तो हवालदार लोक पकडत आहे, फाईन मारत आहे, खाली इनके नेता लोक खाली बोलत आहे. रिक्षावाल्याला लई सतावत आहेत. पण एकाही नेत्याच्या सांगायची हिंमत नाही त्यांना. सांगा ना रिक्षावाल्यांना, गळ्यात पिवळं ओळखपत्र अडक, बाबा मीटरनं व्यवसाय करायचा असतो, गाडीचे पेपर अपडेट ठेव, तुझा व्यवसाय सक्षम कर, तू स्वतःची कामं स्वतः कर, तुला कुठं अडचण आली तर आम्ही मार्गदर्शन करू. बिनधास्त सांगा ना. खाली उगाच आपलं रिक्षावाल्याचं वाटोळं होणार बाईक टॅक्सीमुळं. बाईक टॅक्सी येऊन द्या, किती बी येऊन द्या. जे म्हणतायत ना बाईक टॅक्सीच्यामुळं वाटोळं होणार, करा तुम्हीच करा. ऑपरेटर म्हणून लायसन करा, सगळी तुम्हाला माहिती देऊ. करा 50 बाईक घ्या. धन्यवाद. व्हिडिओ